मेसमध्ये आज मी मॉर्निंगच्या नाश्त्याला बनवला होता मस्त असा क्रिस्पी, लेअरदार आणि खारीसारखा खुसखुशीत पफ पॅटीस. तर मंडळी, तुम्ही हा पफ पॅटीस एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम छान असे लेयर्स येतात आणि खाण्यासाठी तेवढाच टेस्टी असा बनतो. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते लक्षात घेतले ना, तर तुम्ही पण घरच्या घरी हा पफ पॅटीस बनवू शकता. एकदम क्रिस्पी बनतो. तर चला वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतलेत. पाणी टाकलं त्या बटाट्यांमध्ये आणि झाकण लावून कुकरला 1 शिट्टी काढून घेतली. 1 शिट्टीमध्ये मस्त असे बटाटे शिजलेले आहेत. आता कुकरमधून बाहेर काढून ठेवले. तर परातीमध्ये मी इथं लगेच 2 वाट्या मैदा घेतला. चवीनुसार मीठ टाकलं. 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकला, म्हणजे ओव्याचा फ्लेवर आहे ना पिठामध्ये चांगला उतरतो. आता याच्यामध्ये मी एकदम नॉर्मल तेल टाकलेलं आहे 2 चमचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. म्हणजे पिठाच्या कणाकणाला हे तेल चोळून घ्यायचं, म्हणजे ना आपले जे पफ पॅटीस आहे ते खुसखुशीत होतील मग. तर इथं मस्त असं मी पिठाच्या कणाकणाला तेल आहे ना व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे. आणि आता आहे ना हे पिठामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकायचं. नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे आणि घट्टसा असा आपल्याला हे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. मैद्याचं पीठ आहे ते. तर आहे ना पाणी एकदाच नाही वतायचं, थोडं थोडं वतायचं आहे आणि घट्ट असा डो लावून घ्यायचा. कारण की जास्त पाणी ओतलं तर ते पीठ लूज होईल. मग आपले पफ पॅटीस आहे ना लूज पडतात मग लगेच बनवल्याच्या नंतर. म्हणजे कडक पीठ मळून घ्यायचं चांगलं. पाण्याचा थोडासाच वापर करायचा आणि रेस्ट करायला ठेवलेलं आहे इथं 15-20 मिनटं मी. तोपर्यंत साठा बनवून घेऊया. 1 तुपाचा चमचा घेतलेला आहे भरून मी आणि त्यामध्ये 2 चमचे मैदा टाकलेला आहे. आता हे मैदा आणि तूप एकत्र करून व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे याचं क्रीमी असं बॅटर तयार झालं पाहिजे. तर इथे बघा मस्त असं मी 2-3 मिनटं चांगलं फेटून घेतलं. क्रीमी असं हे बॅटर तयार झालं. आता साईडला ठेवून देऊया. आता इथं कढईमध्ये मी 2 चमचे धना घेतलेला आहे अख्खा, 2 चमचे जिरा घेतलाय, 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे. आता हे सर्व जिन्नस ना आपल्याला स्लो गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचंय. आता हे खमंग भाजून झाल्याच्या नंतर थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि हे आपल्याला भरड असं दळून घ्यायचं आहे मिक्सरला. तर इथं बघू शकता असं भरड मी दळून घेतले मिक्सरला. आता याच्यातलं काढून घेऊया आणि याच्यामध्येच आपल्याला मिरच्याचा ठेचा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. तर इथं 10-15 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकून घेतले आणि हे मिक्सरला आपल्याला भरड असं फिरून घ्यायचं आहे. तर इथं असं भरडं असं मिक्सरला फिरून घेतलंय मी. एक प्रकारचा हा ठेचाच तयार करून घेतलेला आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठला तरी पण चालन. लगेच इथं कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 पळी तेल टाकलं आणि जो सुक्का मसाला आपण तयार करून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून ना परतून घेतला चांगला. तसंच मिरची लसणाचा ठेचा टाकलेला आहे. मीठ इथंच घातलेलं आहे मी ठेच्यामध्ये, नंतर घालायची गरज नाहीये. तर परतून घेतलं व्यवस्थित असं. आता बटाटे मी इकडं मस्त असे उकडून सोलून घेतलेले आहेत. तर ते बटाटे याच्यामध्ये आता हाताने कुस्करून टाकायचे आहेत. बटाटे हातानेच कुस्करून टाकायचे. जास्त बटाटा मॅश करायचा नाही आहे, असं कुस्करून टाकायचं हाताने. आता बटाटे कुस्करून झाल्याच्या नंतर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये ना मी मटर साईडला बॉईल करून घेतला होता, तो याच्यामध्ये टाकला 1 वाटीभर आणि तो पण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेतलाय. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम मसाला. तर 1 चमचा भरून मोठा मी गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला शेवटलाच टाकायचा आणि परत एकदा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून परत थोडंसं परतून घेतलं. तयार झाली इथं मस्त अशी आपली भाजी. तर ही भाजी एकदम टेस्टी होती. म्हणजेच आपला पफ पॅटीसचा मसाला तयार झालेला आहे. आता लगेच आपण इथं असे पिठाचे 6 उंडे तयार करून घेतलेले आहेत छोटे छोटे, म्हणजे छोट्या छोट्या चपात्या लाटायच्या आहेत आपल्याला. तर मी इथे 6-7 उंडे बनवून घेतलेले आहेत, पण आपल्याला इथं 6 चपात्या बनवायच्या आहेत. तर छोट्या छोट्या बनवायच्या, पातळ अशा लाटायच्या आहेत. बिलकुल जाड ठेवायचे नाही आहे. चपाती पातळच लाटली गेली पाहिजे, तरच आपल्या जे पफ पॅटीस आहेत त्याला चांगले लेयर्स सुटतात. तर इथं अशा पद्धतीने मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत सर्व आणि ह्या भांड्याला पहिलं पीठ लावून घ्यायचं. मग त्याच्यावरती एकावर एक चपात्या टाकून घेतल्यात, बघू शकता तुम्ही, म्हणजे चिटकणार नाही आहेत त्या. तर मी इथं 6 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत.
5 ताट्यामध्ये ठेवले आणि एक इथं पोळपाटावरती घेतली आणि जो साठा बनवलेला होता तो आपल्याला ह्या चपातीला लावून घ्यायचा आहे. साठा लावताना कंजूसी बिलकुल करायची नाही, भरपूर साठा लावायचा आणि वरतून आपल्याला लगेच मैदा टाकून घ्यायचा, मैदा भुरभुरायचा सगळीकडून आणि नंतर परत दुसऱ्या चपातीला पण साठा लावून घ्यायचा आणि वरतून ना आपल्याला मैदा परत भुरभुरून घ्यायचा आहे. अशा ज्या चपात्या मी लाटलेल्या आहेत त्या एकावरती एक ठेवून साठा लावून मैदा टाकून ना अशा ठेवून घ्यायच्यात आणि नंतर अशा घट्टसर रोल ना बनवून घ्यायचा आहे. हवा जायला जागा ठेवायची नाही, रोलमध्ये घट्ट बनवायचा, पोकळ झाला नाही पाहिजे, भरगच्च झाला पाहिजे रोल आणि असा फिरून घ्यायचा म्हणजे जे एक्स्ट्राची जर हवा असेल ती साईडला निघून जाती आणि पोकळपणा राहत नाही, मग घट्ट रोल बनतो. रोल बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर ना आता हे रोल ना आपल्याला असा छोट्या छोट्या चपात्या होतील इतपतच म्हणजे 1-1 इंच म्हटलं तरी चालेल कट करून घ्यायच्या अशा. आता इथे रोल ना आपला कट करून झालेला आहे. तर त्यातली एक उचलून दाखवते तुम्हाला मी उंडा. तर बघू शकता किती मस्त असे लेयर्स सुटलेले आहेत याला. तर आता एक घेतलेला आहे मी उंडा आणि असा हाताने तळहाताने दाबून घ्यायचा आणि त्याच्यावरती सुका मैदा टाकून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा. तर तुम्हाला मी लाटतानाच दाखवते बघा किती मस्त असे लेयर्स आतमध्ये ही चपाती लाटताना दिसतात आणि तेवढेच लेयर्स आपल्या पप पॅटीसला पण दिसणार आहेत. तर इथं लाटून घेतल्यानंतर याला चाकूने लगेच मी साईड कट करून घेतली आणि याचा चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे. तर चौकोनीच आकार द्यायचा, दिसायला पण छान दिसतं मग. तर अशा पद्धतीने मी कट करून घेतल्या आणि साईडने लगेच पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे तेलामध्ये पप पॅटीस सोडला ना तो सुटणार नाही आहे. त्यामध्ये जे मिश्रण होतं आपण बनवलेलं ते याचा मसाला तो याच्यावरती ठेवून घेतला आणि असं दाबून घ्यायचं साईडनी, व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा. तसंच दुसरा पण मी असाच बंद करून घेतलेला आहे. तर सर्व पप पॅटीस जे आहेत ते मी असे तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही आता लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजेत तसे तुम्ही इथं करू शकता. मी असे बनवलेले आहेत. तर आता इथं सर्व झालेले आहेत आपले बनवून. तर मी अशा पद्धतीने काही बनवलेले आहेत. तर आणि समोसे टाईप मी काही बनवलेले आहेत. तर ना आता लगेच साईडला तेल गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये मी 3 सोडून घेतले. जास्त गर्दी करायची नाही आहे, मोकळे सुटसुटीत आपले हे फ्राय झाले पाहिजे आणि गॅस मात्र एकदम मीडियम ठेवायचा आहे. पहिला ना थोडासा फास्ट करायचा, तेल गरम झालं ना आणि पप पॅटीस सोडले का लगेच स्लो करायचा गॅस म्हणजे ना आपले स्लो गॅसवरती आतपर्यंत जे पप पॅटीस आहेत ते व्यवस्थित असे फ्राय होतात. आता तुम्हाला इथं मी दाखवते बघा किती मस्त असे लेयर्स आपल्या पप पॅटीसला आलेले आहे आणि कलर आपल्या पप पॅटीसचा चेंज व्हायला लागलेला आहे. तर मस्त बघू शकता किती खारीसारखी लेयर्स सुटलेली आहेत आणि तेवढाच क्रिस्पी कुरकुरीत फ्राय होतो. तर मी इथे हे जे पप पॅटीस आहेत ते सर्व असेच फ्राय करून घेतलेले आहेत, एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत मंडळी. तर तुम्हाला पप पॅटीस कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.